उपोषण सोडून आणि पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी कोण तुमच्या सामानाला हात लावला येतो आम्ही आणि दादा उद्या जनरलची पण मिटिंग आहे ते बघू तर तुम्ही सर्व टेक्निकली गोष्टी आणतो ठीक आहे. उपोषण सोडायचं असेल तर तुमच्या हस्ते सोडा. यांनी उपोषणकर्त्याची भेट घेतली आणि कुठेतरी आता हे गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण कुठेतरी मध्यस्थी केल्यामुळे कुठेतरी हे उपोषण घेण्याची तयारी सुरू आहे. अरे गप ना दिला जाऊ नाही दिला अधिकारी तो बाजार उठवायला येतो याची पूर्ण जबाबदारी शिवसेना घेईल. फेरीवाल्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय कारण कुठेतरी 4 दिवसाचं हे आंदोलन कुठेतरी आता कुठेतरी जे आहे अनुषंगाने पाहतो आपण. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात. खरं तर काय शेवाल आहे ना आम्ही काय बोलतो या ठिकाणी एक जरा ना इथं हे जरा दादा गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहतोय फेरीवाला आणि आठवडी बाजार या सुरू व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू होतं. आपण स्वतः या ठिकाणी भेट दिली आणि कुठेतरी आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. काय नेमकं आश्वासन दिलेलं आहे, काय सांगाल एकंदरीत काय घडलंय येत्या 4 दिवसांमध्ये? आज बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये बरेचसे लोक आहेत तर ते मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह जगत असतात. त्याच्यातलाच एक घटक म्हणून हे बदलापूर शहरातले सर्व फेरीवाले गेली 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आठवडा बाजार या स्वरूपाने व्यवसाय करत असतात. प्रत्येक दिवशी बदलापूर शहराची लोकसंख्या आता 5 लाख झालेली आहे आणि मला वाटतं 5 लाख झाल्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अजून सुद्धा जसे डेव्हलपमेंट पाहिजे, जसे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तसं डेव्हलप झालेलं नाही. म्हणून शिरगावच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. कात्रपच्या स्टार्मी स्कूलच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. आमच्या वडवलीच्या लोकांना भाजी आणण्यासाठी मार्केटला यावं लागतं. सोनवली या ठिकाणी बदलावर घातल्या या ठिकाणी लोकांना भाजी घेण्यासाठी मार्केटला यावं तर सर्वसामान्य लोकांना ती भाजी परवडत नाही. म्हणून जी ही संकल्पना आहे आठवड्या बाजाराची, ही परंपरा ही कायमस्वरूपी चालू राहावी ही अशी सर्व इथल्या व्यापाऱ्यांची, सर्व बऱ्याचशा नागरिकांची सुद्धा आम्ही चर्चा केली, त्यांची सुद्धा इच्छा आहे. पण हे बाजार चालू असताना कुठच्या प्रकारचं सर्वसामान्य नागरिकांना किंवा कुठच्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये ही सुद्धा जबाबदारी घेऊन आम्ही नगरपालिकेला हे जे सर्व बेरोजगार आता हे व्यापारी झालेले आहेत यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जी त्यांची रोजीरोटी हिसकून घेतलेली आहे 3-4 महिने ती पुनर्जीवित करण्यासाठी शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरलेली. आज आमचे जयपातकर असतील, शेवाले असतील, यांनी जे 4-5 दिवसापासून या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. खरं नगराध्यक्षांचं कर्तव्य होतं की आपल्या शहरामध्ये एखादं उपोषण करतात जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेलं नाही. पण मी आज त्या सर्व व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की मी स्वतः आठवडा बाजाराची शिरगाव या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांकडनं परमिशन घेऊन दिली होती, परंतु त्याचं राजकारण होऊन ती परमिशन मुख्याधिकाऱ्यांनी रद्द केली. आज पुन्हा आपण मी सर्व व्यापाऱ्यांच्या तर्फे मुख्याधिकाऱ्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतो. आम्ही उद्याच 7 ठिकाणी या सर्व व्यापाऱ्यांना आठवडे बाजार चालवण्यासाठी जागा मागणार आहोत आणि त्या जर जागा मुख्याधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने दिल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याची दाद मागणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तर आम्ही नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर दाद मागणार आहोत.
मुख्यमंत्री साहेबांकडे दाद मागणार आहोत आणि त्यांच्याकडनं पण जर लवकरात लवकर 10 दिवसाच्या आत यांना परमिशन भेटली नाही, या 60 ठिकाणी ज्या जागा आम्ही ठरवून देणार आहोत, जेणेकरून सामान्य नागरिकांना कुठल्या प्रकारचा या आठवड्या बाजाराचा किंवा रिक्षा चालक असतील किंवा चालणारे लोक असतील यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, अशा जागा आम्ही ठरवून देणार आहोत. आणि त्या ठरवून दिलेल्या जागेमध्ये जर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधी त्याला विरोध केला तर शिवसेना या सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि नगरपालिकेचा कुठचा अधिकारी त्यांच्या टोपलीला, त्यांच्या हातगाडीला हात लावेल, जो हात सुद्धा जागेवर त्या ठिकाणी राहणार नाही. सांगू इच्छितो, कारण की आता बऱ्याचशा जणांची चर्चा केली, त्यांनी लोनवर स्वतःच्या गाड्या घेतलेल्या, आज त्यांना नंबर प्लेट बदली करून आज त्यांच्या गाड्या खेचण्यासाठी बँकवाले येत होतात. पण नक्कीच राजकारण करावं, पण कोणाच्या पोटाचं कलगी खेचून घेण्यासारखं राजकारण करू नये. आज खरोखर एवढे 200-300 व्यापारी या ठिकाणी उपोषण करतात, तर नक्कीच त्यांना न्याय देण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचं असतं. आणि नक्कीच मी तुमची बाजू सभागृहामध्ये उद्या आमची स्थायी समिती मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये हा विषय होणारच आहे. प्रशासन असेल, आमच्या नगराध्यक्ष असतील, यांना सामंजस्यपणाने सांगणारे, नाहीतर शिवसेनेच्या स्टाईलने हे 7 दिवस तुमचे मार्केट चालू राहतील असं तुम्हाला आश्वासित करतो. आणि आज राहुल चव्हाण तुम्हाला सांगतो, आज ज्या चुका तुम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या चुका पुन्हा या बदलापूर शहराचा विकास आणि खरोखरच सर्वसामान्य लोकांना जगायचं असेल तर असं करू नका. वामन म्हात्रे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, प्रत्येक शिवसैनिक आपल्याला जोपर्यंत तुमचा लढा या ठिकाणी चालू आहे, जोपर्यंत इतर परमिशन भेटणार नाही तोपर्यंत आपण 10 दिवसानंतर हे आठवडे बाजार चालू करणारच आहेत. पण त्यांना तुम्हाला परमिशन देण्यासाठी आम्ही भाग पाडू. नाही दिलं तर तुम्हाला पूर्ण शिवसेना पूर्ण कवच देण्याचं काम, पूर्ण सपोर्ट देण्याचं काम, आपल्या एकाही व्यापाराचं नुकसान होणार नाही, आपल्या एकाही गाडीला हात लावणार नाही, प्रशासन याची जबाबदारी आज वामन म्हात्रे आमच्या सर्व शिवसेनेने घेतलेली आहे. चेतनजी वेपत्करांनी आता सांगितलं की सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते हा निर्णय झाला होता की आठवडी बाजार रद्द करण्यात आलेले आहेत. नगराध्यक्षांनी काल सांगितलं बाईट देताना की आम्ही डीपीआर मंजूर केले, त्या डीपीआर मध्ये जागा देखील निश्चित केलेल्या आहेत, मात्र त्या जागा आठवडी बाजारासाठी नको अशी यांचं म्हणणं आहे. यावर काय सांगाल की नगरसेवक पण आपण देखील नक्कीच मोनपाम सारखा जो विभाग होता त्या ठिकाणी आठवडा बाजार चालू होता, तिथल्या सर्वसामान्य लोकांना त्रास व्हायचा आणि त्यावेळेस मी स्वतः त्याला विरोध केलेला होता, जेणेकरून ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणीच आठवडे बाजार लावा. आणि नक्कीच त्याच्यावर नगराध्यक्षांनी सभागृहामध्ये हा विषय आणावा. त्यांनी नुसतं बोलून नाही, सभागृहामध्ये त्याच्यावर साधक चर्चा करून आम्ही तो विषय नक्कीच सर्वांमध्ये मंजूर करू. या व्यापाऱ्यांना न्याय देण्याचं काम करू आणि या व्यापाऱ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत पाहतो आपण 6 महिन्यापूर्वी आठवडी बाजार सुरू होता, परंतु कुठेतरी प्रशासनाकडनं अशा देखील कारण देण्यात येते की बांगलादेशी नागरिकांचं वाढतं प्रमाण असेल, चोरीच्या घटना असतील, याकडे कशा प्रकारे पाहतात की किती हे लॉजिक किंवा किती या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत? या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. मला वाटतं हातावर मोजण्या एवढे सुद्धा बांगलादेशी या ठिकाणी मला वाटतं दिसतं. आता या ठिकाणी कोण एवढे लोक आहेत, या ठिकाणी कोणी बांगलादेशी करत नाही. उलट जे आता तुम्ही बघत असेल, आईस्क्रीमच्या गाड्या असतील, फेरीवाले असतील, भाजीवाले असतील, त्या ठिकाणी बरेच जाती धर्माची लोक या ठिकाणी गावावरनं येऊन 2-3 महिने त्यांची शेतीची कामं झाली तर ही शहर आहे, नवीन शहराची निर्मिती झाली. या शहरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी खरोखर फळांची गरज आहे, भाजीची गरज आहे. जे रस्त्यावर मिळणारे जे पदार्थ आहेत, जे सामान्य लोकांना परवडते असे व्यवसाय करण्यासाठी येत असतात आणि ते सीझन वाईज धंदा करून निघून जात असतात. तर अशी काही मोजकी लोक असतील त्यांच्यावर नक्की 100% कारवाई करावी. आणि अजून एक सांगावी तुम्हाला इच्छा आहे की मी सभागृहामध्ये 4 वेळा विषय घेतला की ओपन मार्केट ही संकल्पना प्रत्येक शहरामध्ये कल्याण जगवत, जसं कृषी बाजार समिती प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे येऊन लोक त्या ठिकाणी व्यवसाय करून जातात. असं एखादं कृषी बाजार पेट पण केलं, मला वाटतं आठवडे बाजार भरण्याची सुद्धा गरज लागणार नाही. जेव्हा कृषी बाजाराची जमीन होती त्या ठिकाणी आंबेडकर स्मारक बांधलं गेलं. आता नक्कीच अशी एखादी जागा शोधावी नगराध्यक्षांनी शहराच्या मध्यभागी 4 ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जर आपण मार्केट भरवले की जे रोजचे शेतात म्हणजे आता आजूबाजूला खेडी गाव आहेत
त्या ठिकाणच्या माझ्या आदिवासी बांधव असतील किंवा आगळे समाजाची लोक असतील, कोळी समाजाची लोक असतील, विविध सामाजिक लोक अजून सुद्धा शेतीमध्ये भाजीपाला पिकवतात आणि तो भाजीपाला हे लोक विकत घेतात आणि ते विकत घेऊन मार्केटमध्ये विकतात. त्यासाठी 3-4 ठिकाणी ओपन मार्केट सुद्धा नगरपालिकेने केले पाहिजे. यासाठी सुद्धा नगराध्यक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच मला वाटतं की आज आमच्या शहराची नगरपालिकेची बदनामी या सर्व उपोषणकर्त्यांमुळे होते, ती सुद्धा होणार नाही असं मला नगराध्यक्षांना यावेळेस सांगावं वाटतंय. नक्कीच आज 25-30 वर्ष नगरपालिका आमची स्वतंत्र आता महानगरपालिका वाटचाल झालेली आहे. अंबरनाथमध्ये ओपन मार्केट आहे, कल्याणमध्ये ओपन मार्केट आहे, उल्हासनगरमध्ये ओपन मार्केट, जितके शहरात नगरपालिका क्षेत्र प्रत्येक ठिकाणी ओपन मार्केट झालेले आहेत. तसं मार्केट या बदलापूर शहरामध्ये 4 ठिकाणी तरी व्हावं ही माझी स्वतःची इच्छा आणि उद्याच्या स्टँडिंग मध्ये मी नगराध्यक्षांना प्रयत्न विचारून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण जर बघितलं तर बदलापूर स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये आणि भाजीवाले असतील, फेरीवाले असतील यांच्यासाठी तोडगा काढावा म्हणून जो साईबाबा समोरील नाला आहे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार होतं. त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात येणार होती. मात्र हे काम नाल्याचं जे काम आहे ते काही दिवसांपासून थांबलेलं आहे. यासाठी आपण काय पाठपुरावा करणार आहात? मग इकडचे जे मुख्याधिकारी होते त्यांनी जेव्हा चार्ज घेतला का नगरपालिकेकडे एवढा मोठा निधी फंड्स नाहीये, त्यामुळे त्यांनी त्या कंपनीला रीतसर पत्र दिलं आणि ते काम थांबवण्यात आलं. त्यावेळेस माझी त्यांची चर्चा झालेली होती. ही सर्व संकल्पना आमदार किसनजी बदगुरे होते, मी होतो, आम्ही सर्वांनी मिळून चांगलं त्या नाल्यावर स्लॅब टाकून चांगले ओपन मार्केट त्या ठिकाणी करावं. पण प्रशासनाच्या आरमोटी धोरणामुळं ते काम बंद पडलं. तर नक्कीच ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा चर्चा करून पुन्हा मुख्याधिकारी चर्चेवर त्याला जर ओपन मार्केट करायचं असेल त्यांना निधी कसा उपलब्ध करून लवकरात लवकर ते चांगलं काम कसं करता यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज पाहतोय गेल्या 4 दिवसांपासून आपण आमरण उपोषणाला बसला होता. प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी या ठिकाणी तुम्हाला भेट दिली, चर्चा केली. काय नेमकी चर्चा झाली आणि आज आपण पाहतोय की उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. एकंदरीत काय चर्चा झाली आणि कशा प्रकारची पुढची लढाई असणार आहे? सन्माननीय वामनदादांनी आपल्या समोर आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये या बदलापूर शहरातील सर्व फेरीवाल्यांचे जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत ते त्या सोडवणार आहेत. आजपर्यंतचा बदलापूरचा जो इतिहास होता की वामनदादांनी दिलेला शब्द आजपर्यंत कधी फेल गेलेला नाहीये आणि तो विश्वास त्यांच्यावरती दाखवून मी उपोषण मागे घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी ज्या लोकांनी मला इथे पाठिंबा दिला, सर्वप्रथम आज दुपारी वामनदादांचं पत्र आलं, त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि आज त्यांनी संध्याकाळी आश्वासन दिलं, त्यामुळे मी उपोषण मागे घेतलं. त्याचबरोबर माझ्याकडे काँग्रेसची काही लोक आली होती, राष्ट्रवादीची काही आली होती, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष निशांतजी मांडवेकर असू द्या, या सगळ्यांनी येऊन या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्याचबरोबर बदलापूर शहरातील इतर सामाजिक संघटनेची जी लोक होती, त्याचबरोबर किन्नर समाजाची काही लोक होती, ज्यांनी इथे येऊन त्यांचा वेळ दिला, इथे थांबले, त्यासाठी मी त्या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला होता म्हणून मी त्यांचे जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर वामनदादांचा पण मी खूप आभार मानतो, कारण त्यांनी अशा अकार्यक्षम नगराध्यक्ष असतील किंवा सत्तेवर बसलेले सत्ताधिकारी असतील त्यांच्या विरोधात जाऊन इथे पाठिंबा दिला आणि मला जो विश्वास दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मी बदलापूरच्या जनतेला हे आवाहन करू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही सर्वांनी बघितलं की सत्तेवर येऊन 6 महिने झालेले नाहीये, त्या काळात 2-3 उपोषणं इथे झाली. म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे होतं आणि कोणाला नाही निवडून दिलं. जी चूक आजच्या काळात तुम्ही केलेली आहे ही चूक येणाऱ्या काळात परत तुम्ही करू नका. अजून 3 वर्ष बाकी आहेत. या 3 वर्षामध्ये या बदलापूर शहरामध्ये आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आणि कोणाला या सत्तेच्या गादीवर बसवायचं आहे. या बदलापूर शहराचा किंग शेवटी एक होता आणि तो एकच राहील. वाघ तो वाघच असतो. कुत्रे किती आले बाजारात तरी त्यांना वाघाची जागा देता येत नाही. वामनजी म्हात्रे यांनी आता सांगितलं की उद्याच्या होणाऱ्या स्टँडिंग मध्ये हा विषय घेणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून देखील म्हणजे तुमच्या स्टाईल तुम्हाला आम्ही उभारून देऊ. कसं बघता याकडे आणि कसा पाठपुरावा असणार यानंतर? इतर सगळ्या गोष्टी किंवा बाकीचे सगळे विषय बाजूला राहिले. या शब्दावरती वामनदादांनी शब्द दिलेला आहे म्हणजे बदलापूर शहरातल्या एक प्रतिष्ठित म्हणजे बदलापूर शहराचे जे किंग आहेत, आज सगळ्यांच्या नजरेत बदलापूरचा एकच व्यक्ती आहे. मी आज
हे जाहीर करतो की बदलापूरच्या खुर्चीवर आज कोणीही बोलत असेल की आम्ही या बदलापूर शहराचे प्रथम नागरिक आहेत, आपण 4 दिवस वाट बघितल्यानंतर जो इथे आला तो या बदलापूर शहराचा प्रथम नागरिक आहे आणि त्या प्रथम नागरिकाच्या वरती मी विश्वास ठेवलेला आहे. माझ्या नजरेत जरी कोणाच्या नजरेत प्रथम नागरिक सत्तेवर बसलेला असेल ना, तर माझ्या नजरेत वामनदादाच या बदलापूर शहराचा प्रथम नागरिक आहे आणि तो इथून पुढेही राहील. दादा गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं आणि कुठेतरी आता शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी या ठिकाणी पुढे आहे ना यांनी मध्यस्थी करत पुन्हा उपोषण जे आहेत आता मागे घेतलेले आहे. काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारची पुढची रणनीती असणार? गेले 4 दिवस आम्ही सगळे स्वराज्य संघटनेचे जे व्यापारी आहेत, भाजीवाले, आम्ही स्वतः बसलो होतो आणि आम्हाला पहिला दिवस गेला, आम्हाला वाटलं आमची नगराध्यक्ष दखल घेतील, शिवसाहेब दखल घेतील, परंतु आम्ही त्यांची वाट बघितली, परंतु ते काही आले नाही. आमचं त्यांना एकच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला जर परमिशन दिली होती 1 एप्रिल रोजी वामनदादाच्या मार्फत आम्हाला शिवसाहेबांनी परमिशन दिली होती लिगली, आणि 8 दिवसामध्ये आमची परमिशन तुम्ही काढून घेतली. आज तुमच्यावर कोणाचा दबाव आहे हे शिवसाहेबांनी आम्हाला अजून स्पष्ट केलं नव्हतं. स्पष्ट केलं नाही, त्याच्यामुळे आमचं उपोषण चालू होतं. आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही इकडे यावं आणि आम्हाला विचारावं तुमच्या काय मागण्या. आम्ही मागण्या केल्या तर आम्ही त्याच्यामध्ये तडजोड करायला तयार होतो. आमचं एकच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला न विचारता आम्हाला डायरेक्ट तुम्ही आमचं जी रोजीरोटी आहे ती काढून घेतली, कुठली जागा आम्हाला त्याने दिलेली नाहीये. बायोमेट्रिक सर्वे ते बोलतायत, पण आठवडी बाजार ही जी संकल्पना आहे ही शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली आहे. वामनदादांच्या राज्यामध्ये आठवडी बाजार कधी बंद झाला नाही. प्रशासकीय राजवट होती तेव्हाही आठवडी बाजार बंद झाला नाही. मात्र सत्तेत येऊन 6 महिने झाले, प्रशासनाने आम्हाला परमिशन दिली, त्याच्यानंतर कोणाच्या दबावाखाली आमची परमिशन काढलेली आहे, त्याच्या आम्ही त्याची वाट बघत होतो. नगराध्यक्ष मॅडमला काहीच समजलं नाही, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली काल दुपारी, त्यांनी खोटं सांगितलं, आम्हाला उपोषणाचं पत्र दिलं नाही. पण त्या गोष्टीसाठी आम्ही संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आमचे जे पुढारी आहेत ज्यांना लेटर दिल्याचे फोटो आहेत ते आम्ही सगळ्या सोशल मीडियावाल्यांना आम्ही दिलेले आहेत आणि आमची गोष्ट किती खरी आहे तर त्यांची गोष्ट खरी आहे हे आम्ही पण दाखवून दिलेलं आहे. आम्ही आज पण त्यांची वाट बघत होतो, परंतु शिवसाहेब पण आले नाहीत आणि नगराध्यक्ष मॅडम पण आले नाहीत. फक्त आम्ही वामनदादा हे गरिबांसाठी उभे होते, या आधी होते, याच्या पुढे पण राहणार. ते फक्त आज आले, त्यांनी आमच्या ज्या गोष्टी आहेत की आमच्या काय अडचणी आहेत, कोणाला काय प्रॉब्लेम ते आम्हाला समजून घेतले आणि त्यांनी आज सगळ्यांसमोर आम्हाला तो शब्द दिला आहे की शरद तू पाणी पी, माझा शब्द आहे तू उपोषण तू सोड, मी सगळ्या ठिकाणी मी पाठपुरावा करेल. 10 दिवसामध्ये तुमच्या आठवडी बाजार जे तुम्हाला जे जागा तुम्हाला दिले, खाजगी जागा आहे, सरकारी जागा आहेत, जे काही प्रोसिजर असेल, भरणा असेल, काय असेल, आम्ही सगळे व्यापारी पैसे काढून ते करायला तयार आहे. आणि वामनदादांनी तो शब्द आम्हाला दिलाय, तो आमच्यासाठी खूप मोठा शब्द आहे. तर वामनदादा शब्द आजपर्यंत कधी पडलेला नाहीये. जो वामनदादा शब्द वामनदादा त्यांच्या हिशोबाने करतील आणि पूर्ण व्यापारी संघटना ही वामनदादांच्या पाठी खंबीर उभी आहे. वामनदादांनी जो आम्हाला शब्द दिलाय आणि आम्हाला जे 4 दिवस उपोषणाचा त्रास सहन करावा लागलाय, आम्हाला करण्यापेक्षा आमच्यातला जो होता शरद शिवारे त्यांनी 4 दिवस पाण्याचा घोट पिला नव्हता, हॉस्पिटलला येऊन गेले, त्यांना सांगत होते तुम्ही चला हॉस्पिटलला, ते गेले नाहीत. त्यांनी पण फक्त जे आपले व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा लढा दिला होता आणि वामनदादांच्या फक्त शब्दावर त्यांचा मान राखून त्यांनी जे आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा शब्द पूर्ण करून देतो, त्याच्यावर आम्ही आमचं उपोषण आहे हे आम्ही मागे घेतो. मला